हॅलो, कसे आहात? आय होप तुम्ही मजेत असाल. दीपक आला होता नाईट शिफ्ट करून, मग पटकन उठली होती आणि त्याच्यासाठी स्वयंपाक करून घेतला होता बुर्जी चपातीचा. त्याच्यानंतर आम्ही नाश्ता करून घेतला होता आणि त्यानंतर मग ना भरपूर लोकांचं जेवण बनवायचं होतं. म्हणजे आमच्या दोघांचं आणखीन 5 जणांचं जेवण बनवायचं होतं, म्हणून मग सकाळीच तयारीला लागली. आणि बघा, हे तुम्ही बघू शकता, हे नॉर्वेचं होतं मॅग्नेट, जे माझी नेबर आहे ताई, तिने माझ्यासाठी आणलं होतं जेव्हा ती गेली होती नॉर्वे फिरण्यासाठी. आणि आता बघा, 7-8 लोकांचं स्वयंपाकासाठी थोडंसं वाटण तयार करून घेतलं होतं. कालवणाला फोडणी दिली, एकदम पातळ कालवण केलं होतं, जी फोडणी तुम्हाला माझ्या फुल व्लॉगमध्ये बघायला मिळेल. नंतर क्लिनिंग वगैरे सुरुवात केली. आयंश पण तिथे टीव्ही बघत बसला होता. चला म्हटले थोडं थोडं करूया. एकदम जर भार घेतला तर मग थोडंसं त्रास होऊ शकतं, कारण 3-4 दिवसापूर्वीच मी थोडीशी ठीक होऊन झाली होती आणि माझी डीप क्लिनिंग झाली नव्हती 3-4 महिन्यापासून. म्हटली चला वरवर करून घेऊया. त्यानंतर एक 45 मिनिटं थोडासा नॅप घेतला, उठली, फ्रेश झाली आणि मस्त घावण्यासाठी तयारी करत होती. तोपर्यंत तुम्ही बघू शकता सगळा स्वयंपाक माझा आवरला होता. सुखं चिकन झालं होतं, रस्सा देखील झाला होता आणि भूक लागली होती म्हणून मग तिघांसाठी थोडासा शिरा केला होता, त्यासोबत चहा. आणि सगळे घावणे आवरून घेतले, कारण सगळे यायच्या अगोदर पूर्ण स्वयंपाक झाला ना तर बरं वाटतं गप्पा गोष्टी करण्यासाठी. पूर्ण फॅमिली आमची एकत्र येणार होती. माझे दीर बाहेरगावी राहतात, ते सुद्धा आले होते म्हणून. सो असा होता माझा मिनी ब्लॉग. आवडला तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. बाय.